पिंजरा पिंजरा रे. मी स्वतःचा सख्खा भाऊ तडफडत असताना जी हालचाल व्हायला हवी ना ती ती त्यांच्याकडनं काही झालीच नाही म्हणून मला त्यांचा काय झालं आनंदी? वीर जर माझा संशय खरा असेल ना तर बाबांच्या जीवाला 100% धोका आहे. मला आत्ताच्या आत्ता घरी गेलं पाहिजे. नाही आनंदी, हे बघ, थांब, बस. वीर आनंदी बस. मला सांग, तिथे अक्काई आहेत ना? आता बाबांची तब्येत बरी नाहीये म्हटल्यावर अक्का सावध झाल्या असणारच ना. नवऱ्याने एवढा चहा बनवलाय, तो घ्यायचा सोडून घे. आय लव्ह यू नारा. का केलंस असं? का केलंस? अगं तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही नारा, म्हणून वागलो असं. नालायक माणसा लाज नाही वाटत? काय काय नाही केलं रे मी तुझ्यासाठी, त्याचं हे असं फळ दिलंस तू मला. हे बघ नारा, माझं जर नाव घेतलंस तर मी तुझा जीव घेईन. कदाचित मी तुझ्या प्रेमापोटीच मी तुला इथे भेटायला आले होते, पण नाही, तू आपली भेट रेकॉर्ड केलीस. मी तुझा जीव घेईन. आय लव्ह यू बेबी. हे बघ, खरंच माझा याच्यात दुसरा काही हेतू नव्हता. आणि हवं तर तू मारुतीला विचार. आता हा मारुती कोण? वेटर आहे या हॉटेल मधला. पण माझ्यातला कलाकार पहिल्यांदा खरा त्यांनी ओळखला. मलाही बघायचंय या गावात असा कोणता वेटर आहे ज्याने अक्का शेलारच्या मुलीला फसवून तिचं रेकॉर्डिंग करण्याचा विचार केला. मला नाही बरोबर वाटत, मला नाही पटत आहे. तिची अशी अवस्था असताना आपण तिला वाऱ्यावर सोडून नाही देऊ शकत. आनंदी, तू जे काय बोलतेस ते माणुसकीच्या नात्याने बरोबर असलं तरी तू एक गोष्ट लक्षात ठेव की नारायणीचा आणि आपला आता काडीचाही संबंध नाहीये. का? तिने आपला वाईट केलं म्हणून आपण तिचं वाईट पाहत राहायचं? आनंदी, मला माफ कर, पण हे बघ, मी उगाच कोणाबद्दल वाईट बोलत नाही, पण राहिला प्रश्न नारायणीचा तर तिच्याबद्दल मी चांगला विचार करूच शकत नाही. बरोबर बोलते आईर. तिला कोणी मदत केलेली मला बी नाही आवडायचं. तिला आता ह्या घरात जागा नाही. ओझा साहेब, व्हायला हे काय दरवाजा उघडा ठेवलाय तुम्ही? जाऊ दे, मरू दे. हे घ्या तुमचा ऐवज. दे दे. दरवाजा उघडच राहिला. मारुती, अरे तुझे किती उपकार आहेत अरे माझ्यावर. बस काय साहेब, अरे ह्या अक्का सारख्या डेंजरस बाईच्या मुलीचं रेकॉर्डिंग करायला तू तयार झालास. खरंच तुझं कौतुक आहे मारुती. साहेब तुम्हाला जसं माझं कौतुक वाटतं ना तसंच मला तुमचा आदर वाटतं. आता माझ्यासाठी तुझे सगळं रेकॉर्डिंग केलंयस ते मला परत दे. म्हणजे हे आपलं तुम्हा दोघांचं जे रेकॉर्डिंग घेतलं ते तुम्हाला आणून देऊ? साहेब, ते खूप एक महत्वाचं काम आठवलंय मला. आता एक काम करतो, आता मी जातो, रात्री येतो. हा, मी रात्री येतो. बरं ठीक आहे, जा, पण ये नक्की. नक्की नक्की. वा, कसा वाटला मारुती? आहे का नाही भारी? असा कसा रे मूर्ख तू? मला कळत नाहीये तुझ्या कानाखाली मारू की तुझा जीव घेऊ. ए नारा, तू चिडचिड काय करतेस? अरे भुक्कड माणसा, तो कोणी मारुती नव्हता जो तुझ्यासाठी संजीवनी पर्वत घेऊन येईल. अरे तो माझा धीर होता, वीरचा लहान भाऊ गजा. ह्यानंच तुला फोन करून इकडे बोलवलं ना? नाही, फोन मला तुझ्या मैत्रिणीने केला होता, शारदानी. शारदा? आता ही शारदा कोण मला सांग? ही शारदा दिसायला कशी होती? शारदा दिसायला गोड होती, निरागस होती. हीच होती का ती? हो हो हो, हीच होती, एक्झॅक्ट ही होती तुझी मैत्रीण शारदा. मूर्ख माणसा, ही आनंदी आहे. आणखी कोण होतं हिच्या बरोबर? आणि अजून एक मुलगी होती, काय तिचं नाव? सुपी. सुपी. आता ही सुपी कोण? शारदाची बहीण होती ती. नाही, शारदाची नाही, आनंदीची बहीण. तिचं वर्णन काय होतं हे सांग. काय वेणी होती, थोडे काहीतरी कपडे गावातले रेग्युलर घातले होते काहीतरी तिने. अच्छा, म्हणजे एवढी मोठी चाल होती तर या लोकांची. पिंजरा